मुलांना असं वाटतं की ज्यावेळी ऊर्जाने एखादा कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला असं त्या सिलेबस पाहिल्यावर त्याला काठिण्य पातळी वाटते आणि त्याला असं वाटतं की हे माझ्याकडून होणार नाही. ज्यांना जीवनामध्ये वाटतं की हे क्षेत्र माझ्यासाठी नाही आहे, त्यांना मला एवढा सल्ला द्यायचा आहे की बाबा, कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही फील्डमध्ये ज्यावेळेला आपण प्रवेश करतो, ते प्रवेश केल्यानंतर हळू त्याच्या भूमिका जेव्हा कळायला लागतात, तेव्हा तो विषय सोपा होतो. जोपर्यंत तुम्हाला कोणताही विषय असू दे, कोणतंही क्षेत्र असू दे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश केला, प्रवेशाअंती तुम्हाला माहिती मिळवली नाही, तर ते क्षेत्राचं ज्ञान कसं प्राप्त होईल? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही फील्ड न बदलवता प्रॉपर पद्धतीने, सहजतेने तुम्ही चालत राहावं, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये नक्की तुम्हाला त्याचे फायदे होतील. म्हणून घाबरू नका. प्रत्येक गोष्टीला संयम हा महत्त्वाचा असतो आणि संयमाने जर आपण ठरवलेली गोष्ट पुढं नेत राहिलो, तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा रिझल्ट, तुम्ही जे गोल ठरवलेला आहे, जे या गोष्टी तुमच्या मनामध्ये होत्या, त्या तुम्ही कर्तृत्वात उतरवलेल्या दिसतील, एवढं मला नक्की सांगायचं आहे. म्हणून घाबरू नका. दर्जी फाउंडेशन जळगावमध्ये तुम्हाला सगळ्या पद्धतीचं करिअर काउन्सिलिंग असेल, पोलीस भरती असेल, 10वी-12वी नंतर 3 किंवा 5 वर्षाचं मार्गदर्शन असेल, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल आणि बँक परीक्षा असतील, हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळतं. निवासी वसतिगृहसुद्धा आहे, निवासी प्रशिक्षणसुद्धा आहे. काळजी करू नका. मनामध्ये ठरवा. अडचणी आल्या, कुठेतरी टेन्शन येत असेल, माझ्याकडून होणार नाही, नक्की तुम्ही करिअर काउन्सिलिंग करून घ्या आणि आपलं ठरलेलं गोल पूर्ण त्याला साध्य करा. एवढी भूमिका जर ठेवली, तर येणाऱ्या काळामध्ये म्हटलं जातं ना, चमत्कार दिखाया तोही नमस्कार मिळता है. तर तुम्ही चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.